नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, असं एक गीत होतं. पण राजकारणामध्ये कसं आहे माहिती आहे का, बोलणार नाही असं जमत नाही. फक्त त्यात थोडा बदल राजकारणी करतात. काही बोलायाचे आहे पण आत्ता थोडे आणि नंतर टिंबटिंब, म्हणजे पुन्हा केव्हा बोलायचं मी ठरवेन, असं सुतोवाच करतात. याची प्रचिती एकूण मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला, खरं म्हणजे तो विस्तार करतानाच असे कोटाने पुन्हा होणार आहेत हे गृहीत धरलेलं होतं आणि त्यामुळेच विस्ताराला वेळ लागत होता. शेवटी जे व्हायचं तेच झालं. म्हणजे ज्यांना खातं मिळालंय, अजून खाते वाटप व्हायचं आहे, पण ज्यांना मंत्रिपद मिळालंय ते जसे खुश आहेत, पण ज्यांना मिळालं नाही म्हणजे नाराजांची संख्या मोठी आहे आणि त्यात नाराजामध्ये मग पुन्हा गट आहेत. म्हणजे थेट बोलणारे छगन भुजबळ आहेत. मनोज जरांगेंना मी अंगावर घेतलं त्यामुळे त्याचं बक्षीस मिळालं, अशी एक प्रतिक्रिया. 8 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं राज्यसभेवर जा, पण मला आत्ता जायचं नाही आहे कारण माझ्या मतदारांशी ती प्रतारणा ठरेल. मला पूर्वी जायचं होतं पण तेव्हा मला संधी मिळाली नाही आणि समजा जायचं तर पुन्हा बघू पण आत्ता नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि मंत्रिपद न मिळण्याबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांनी थेट मला अध्यक्षांना वगैरे बोलण्याची गरज वाटली नाही, अशी तिखट प्रतिक्रिया दिली. बघा, शिवतारे जे आहेत, विजय शिवतारे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे. 2.5 वर्षानंतरही नको म्हणले मला मंत्रिपद, माझे काही कामं आणणार नाही आहेत, मतदारसंघाची कामं मी करून घेईन, पण जी भाषा वापरली जाते आहे, जी ट्रीटमेंट दिली जाते आहे ती बरोबर नाही. बघा, संजय कुटे काय म्हणाले, भाजपचे आमदार, मी संस्कारित घरातला आहे, मला व्यक्त होण्याच्या एक मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेच्या पलीकडे मी जाणार नाही, पण मी नाराज आहे, मला संधी मिळाली नाही, याबद्दल त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. अगदी शांत प्रतिक्रिया, संयमी प्रतिक्रिया म्हणतात तशी. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी तुम्हाला कुठे नाराज दिसतोय, मी तर हसत हसत बोलतोय, काहीच कारण नाही आणि पक्षाने मला आतापर्यंत भरपूर दिले, पक्ष ठरवेल ना, आणि आमच्याकडे काय, जे सांगितलं देईल ती जबाबदारी मी पार पडतो. ते जरी असं हसत हसत बोलत असले तरी त्यांच्या मनात अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे ते नाराज असणं स्वाभाविक आहे. इतका ज्येष्ठ मंत्री. आता अशी संख्या जी आहे ना मंत्र्यांची, म्हणजे जे होऊ घातलेले मंत्री आहेत, पुढच्या टप्प्यात मंत्री होतील माहिती नाही काय झालंय, सगळ्यांना घाई लागली, सगळ्यांना आत्ताच पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या लग्नाला गेल्यानंतर आपण पाहतो काय, अक्षता टाकायला निघालेली मंडळी असतात, अक्षतेला टाकताना त्यांचं अर्ध लक्ष जेवणाच्या पंक्तीकडे असतं. पहिल्या पंक्तीला आपल्याला जागा मिळते का, आणि कधी एकदा अक्षता टाकतो आणि कधी एकदा जेवणाच्या पंक्तीला जातो, असा एक वर्ग असतो. आणि तो वर्ग पटकन आपलं ताट, टेबल, खुर्ची घेऊन तो पटकावतो. बुफे असेल तर पहिल्या रांगेत उभं राहून पहिले ताट, जेवण गायब. आता जेवणाच्या पहिल्या पंक्तीच्या वेळेला नंबर लागला नाही तर काय करतात माणसं माहिती आहे, त्या पंक्तीच्या अजून त्या लोकांचं जेवणे व्हायचेत, मागे उभं राहतात. तो उठला, साफसफाई राहू दे, लगेच खुर्ची ओढून बसून घेतात. हे जसं जेवणाचं आहे ना, तसंच राजकारणात झालंय. कधी एकदा आपल्याला ती खुर्ची मिळते, त्यासाठीची धडपड आहे. आता उदय सामंत काय म्हणाले की काय 2.5 वर्ष वगैरे काही नाही हो, परफॉर्मन्स जर नीट नसेल तर 2.5 महिन्यात देखील सुट्टी होऊ शकते. मग परफॉर्मन्स नीट कसा नाही हे सांगण्याची घाई आता काही जण करतील. हे असं चालणार आहे. मी जे म्हणलं ना, काही बोलणारे जे आहेत, काही बोलायचे आहे पण आता थोडं, असं आत्ता थोडं बोलणारे लोक आहेत, म्हणजे नाराजी व्यक्त करून ठेवायचे आणि त्याची फार दखल घेतली जात नाही हे जर लक्षात आलं तर टप्प्याटप्प्याने थोडी नाराजी व्यक्त केली जाते.
काही हुशार माणसं आहेत ती नाराजी व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपण नाराजी व्यक्त केली काय आणि नाही केली काय याची दखल घेतली जाणार नाही, उलट हिशोब होईल. अनेक ठिकाणी आपल्या अडचणी येतील, त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. श्रेष्ठी जे ठरवतील, मग निष्ठा दाखवल्यानंतर आपली चेष्टा कमी होईल असं काही जणांना वाटतं, त्यामुळे ते बोलत नाहीत. म्हणजे बरंच मला बोलायचं आहे पण आता बोलणार नाही, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, हे जे आहे ना, ही कॅटेगरी आहे. त्याची देखील कारणं वेगवेगळी आहेत. का बोलणार नाही? समजून उमजून बोलणार नाही, किंवा मी ठरवलंच आहे की मला बोलायचं नाही, किंवा एकूण असतील ना अडचणी पण ते आमच्या आमच्या पक्षांतर्गत सोडू, मला बाहेर बोलायचं नाही, मला जे काही बोलायचं ते मी पक्षामध्ये बोलेन, असे सगळे वेगवेगळे कॅटेगरी आहेत. काय झालंय, अनेक ठिकाणी आता बघा ना, जवळपास 17 जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्वच नाही. म्हणजे कुठल्याच महायुतीतल्या कुठल्याच पक्षाने कोणालाच संधी दिली नाही. आणि काही जिल्ह्यात 100% महायुतीला यश आहे. तिथं मग नांदेड जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, मग नांदेडमध्ये सगळेचे सगळे आले, जालन्यामध्ये 5च्या 5 आले, सोलापूरमध्ये 5 जण आहेत, संधी मिळाली नाही. अशी यादी मोठी आहे. पण तिथल्या मंडळींनी नाराजी व्यक्त करून फायदा काय आहे ह्याचं पण विचार करतात ना. अब जाए तो जाए कहाँ, कारण ज्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे आणि 5 वर्ष तरी इकडे तिकडे हालायला स्कोपच नाही आहे, आणि आता हालून बोलून डुलून करणार काय आहे. मग इकडेच डोकं आपटावं लागणार ना. मग ते डोकं आपण ठरवायचं, भिंतीला आपटायचं, खांबाला आपटायचं, दगडाला आपटायचं, मातीवर आपटायचं, आणि आपला कपाळ मोक्ष न होता आपला हेतू साध्य व्हायला पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. आणि राजकारणामध्ये माणसं कॅल्क्युलेशनच करत असतात, आणि त्यामुळेच आत्ताची ही नाराजी. आता काय आहे, पुन्हा ज्यांना मंत्रीपद मिळाले ना त्यांच्या नाराजी अजून यायच्यात, कारण खाते वाटप व्हायचं आहे. त्या खाते वाटपामध्ये मला अमुक पाहिजे होतं पण मला हे मिळालं, अशी पण नाराजी चालू राहणार आहे. असे हे सगळे, आता राजकारण म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि बघा, अगोदर सत्ता येईल की नाही ह्याची चिंता होती, आणि सत्ता आली ती अधिकाधिक संख्येची प्रचंड बहुमत 237 288 पैकी, आणि त्यामुळे ते एक अडचणी आहेत. म्हणून कसं आहे, सुबत्तेच्या समस्या आहेत ह्या. प्रचंड सगळ्या गोष्टी आहेत, सुबत्तेच्या समस्या आहेत. कोणते कपडे घालावेत हा प्रॉब्लेम आहे. किंवा घरामध्ये आता ह्या मंत्रिपदाच्या विषयामुळे झालं आहे कसं की मंत्रिपदं कमी, म्हणजे घरात संख्या मुलाबाळांची भरपूर आहे आणि शान शौकीचे कपडे मर्यादित आहेत. मग ते कोणाला मिळायचे, मला पाहिजे तुला पाहिजे असे भांडणे होतात. किंवा स्वीट डिश आहे ती मर्यादित आहे आणि माणसांची संख्या अधिक आहे, तेव्हा ज्या अडचणी होतात तशा अडचणी आत्ता एकूण सरकारमध्ये आहेत. आणि याचे वेगवेगळे पदर आपल्याला उलगडून हीच मंडळी दाखवणार आहेत. फक्त त्यासाठी थोडा वेळ द्या, अजून नवे नवे विषय आपल्यापर्यंत पोहोचतील. तूर्त इतकंच. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.